संपूर्ण स्वराज्य या भावनेने प्रेरित होऊन इंग्रजांना भारतातून हुसकावून लावायचं असं ठरल्यानंतर महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे आणि चले जाओ या दोन क्रांतिकारी घोषणा दिल्या. पुढे याच घोषणेने सारा भारत ढवळून निघाला आणि देशभरात इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत गेला. देशभरात इंग्रजांविरुद्ध आंदोलनं होऊ लागली. मात्र ही आंदोलनं शांततापूर्ण मार्गाने असावी असं गांधीजींचं म्हणणं होतं. मात्र काही आंदोलनांना हिंसक वळण लागली. हे असं घडणार याची कोणकोण इंग्रजांना लागली होती आणि 9 ऑगस्ट 1942 आंदोलन होऊ नये किंवा त्याची सुरुवात होऊ नये यासाठी इंग्रजांनी गांधीजींसह जवळपास सर्वच बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि अनेक बड्या नेत्यांना नगरच्या किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. बडे नेतेच नसल्याने 9 ऑगस्टचा प्लॅन फसणार अशा भ्रमात इंग्रज होते. मात्र त्याच वेळेस मुंबईच्या गवालिया टँक येथे तरुण तळतदार नेत्या अरुणा असफ अली यांनी तिरंगा फडकवत भारत छोडोचा नारा दिला आणि त्याचं लोणबग देशभर पसरलं. इंग्रजांच्या भ्रमाचा भोपळा 9 ऑगस्ट 1942 साली फुटला आणि हे आंदोलन इंग्रजांना आवरता आलं नाही. 4 वर्ष चाललेल्या या आंदोलनात अनेक देह चंदनासारखे झिजले. 15 ऑगस्ट 1942 साली त्याच हुतात्म्यांनी स्वातंत्र्याचा टिळा लावला.